मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळू शकतं. राजकीय आरक्षण मिळवण्याचा हेतू असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना लगावला टोला. ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं ओबीसी नेत्यांना आश्वासन. मनोज जरांगेंनी किल्ले शिवनेरीवर घेतलं दर्शन. किल्ले शिवनेरीची माती लावली कपाळी. जरांगेंची जुन्नरमध्ये जाहीर सभा. जरांगेंना आझाद मैदानात एकाच दिवसाचं आंदोलन करता येणार. तरीही आंदोलन हे एक दिवसाचं नाही तर बेमुदत असेल, जरांगेंचा इशारा. सरकारकडून जरांगेंची समजूत काढण्याचे प्रयत्न. विखे पाटील, उदय सामंत जरांगेंशी चर्चा करण्याची शक्यता. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू. जरांगेंच्या करणी आणि कथनीमध्ये फरक आहे. मुंबईमध्ये काही अनुचित अघटित घडल्यास जरांगेच जबाबदार राहतील. गुणरत्न सदावर्तेंची टीका. जरांगेंनी आंदोलनाऐवजी सरकारसोबत चर्चा करावी. चर्चेतून तोडगा निघू शकतो, मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. ओबीसी महासंघाचा आमरण उपोषणाचा इशारा. गरज पडल्यास मुंबईकडे कूच करण्याकडेही तयारी. ओबीसी महासंघाच्या बैठकीत झाला निर्णय. जरांगेंच्या आंदोलनाला भाजपचं बॅनरमधून उत्तर. फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबईत भाजपची बॅनरबाजी. इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो, बॅनरवर उल्लेख करत डिवचलं. एकनाथ शिंदेंनी घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं घरी जाऊन दर्शन. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींवर सडकून टीका. नागपुरात भाजपची शहर कार्यकारिणी जाहीर. तर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या करण्यात आल्या. जुन्या आणि नव्या नेत्यांचा मेळ घालण्याचा भाजपचा प्रयत्न. आणि विरारमधील इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, 10 जण गंभीर. तर मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर. देशासह राज्यात कांद्याचं अतिरिक्त उत्पादन. मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा आहे जास्त. कांद्याचे दर मात्र घसरले. दर घसरल्यानं शेतकरी चिंतातूर. अकोल्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. कपाशी, तूर, उडीद आणि सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान. जम्मूमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 380 मिलीमीटर पावसाची नोंद. आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू. जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये 2 दहशतवादी ठार. चिनार कॉप्स आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. बिहारमध्ये एनडीएचं जागा वाटप जवळपास निश्चित. जेडीयू 102, भाजप 101, तर चिराग पासवानच्या पक्षाला 20 जागा. दीड दिवसांच्या बाप्पांचा आज विसर्जन सोहळा. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला भावपूर्ण निरोप.